सुरुवातीला आपल्याला मॅजिक रिंग घालून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 6 सिंगल क्रोशा घालायचे आहेत. ही पहिली नॉट आहे. त्याच्यानंतर आपल्याला 6 सिंगल क्रोशे घालायचे आहेत. 1 लूज घालायचे आहेत, टाईट करायचं नाहीये. हे झाले 6. त्याच्यानंतर हा दोरा खेचून घ्यायचा आहे आणि मग हा जो पहिला घातला होता त्याच्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालायची आहे. आता हे जे आपण सगळे 6 घातलेले आहेत त्याच्यावरती आता आपल्याला प्रत्येकावर 2-2 सिंगल क्रोशे घालायचे आहेत. 1 2 असे प्रत्येकावर 2-2 सिंगल क्रोशे करत जायचे. नंतर आपली मिस्टेक व्हायला नको म्हणून हे मोजून घ्यायचे आहेत. 12 झालेत की नाही. 12 झालेले आहेत. परत पहिल्या ह्याच्यावरती आपल्याला एक स्लिप स्टिच घालायची आहे. आता थर्ड राऊंड आहे. थर्ड राऊंड मध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे नंतर 2 सिंगल क्रोशे असं कंटिन्यू करायचंय. 1 सिंगल क्रोशे 2 सिंगल क्रोशे 1 सिंगल क्रोशे 2 हे असं कंप्लीट करून घ्यायचंय. ही थर्ड लाईन पूर्ण झाली आहे. पहिल्यामध्ये नेहमीप्रमाणे स्लिप स्टिच घालायची आहे. आता फोर्थ लाईन मध्ये परत मगाशी आपण एक सिंगल क्रोशे आणि एक डबल केलेला होता त्याच्याप्रमाणे आता 2 सिंगल क्रोशे आणि एकामध्येच 2दा सिंगल क्रोशे परत 2 याच्यामध्ये 2दा सिंगल क्रोशे. मी हे पूर्ण करून घेते आणि मग पुढे दाखवते. हे 4 पूर्ण झालेले आहेत. आता आपण 5वी लाईन करतोय. एक चेन घातली आहे आणि त्याच्यानंतर आता आपण 3 सिंगल क्रोशे घालायचे आणि मग एका ह्याच्यामध्ये परत 2दा सिंगल क्रोशे घालायचे. परत दाखवते. हे 3 घालायचे सिंगल क्रोशे. चौथ्या ह्याच्यामध्ये 2 सिंगल क्रोशे घालायचे. मी पूर्ण करून घेते. हे सर्कल कंप्लीट केलेलं आहे. आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये परत आता आपण 3 याने डबल क्रोशे केले होते. आता 4 याने करायचे. 2 3 4 4 मध्ये सिंगल, 5व्या ह्याच्यामध्ये आपल्याला डबल सिंगल क्रोशे टाकायचे. चार आणि 5व्या मध्ये
डबल क्रोशा, मी ही लाईन पूर्ण करते. ही कंप्लीट झाली. आता आपण शेवटची लाईन करतोय. परत बघा, आता एक चेन करायची आहेत त्याच्यामध्ये 1 2 3 4 आणि हे 5. आता ह्याच्यामध्ये 6वा जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशे करायचे. परत बघा 1 2 3 4 5. 5 झाल्या. आता 6व्या ह्याच्यामध्ये डबल क्रोशा, डबल क्रोशा नाही, 2 सिंगल क्रोशे घालायचे. आता ही मी लाईन पूर्ण अशी कंप्लीट करून घेते. आता मी हे सर्कल कंप्लीट करून घेतलेलं आहे. याच्यानंतर एक चेन घालून इथून कट करून घेते. आता आपण हा ग्रीन दोरा अटॅच करणार आहोत. ह्याच्यासाठी मी 3 mm ची सुई वापरणार आहे. आता आपण ग्रीन कलरची वूल ऍड करूया. ह्याला आपण लॉकिंग मध्ये घेऊया. आता बघा, पहिली 3 चेन म्हणजे एक डबल क्रोशिया, परत एक डबल क्रोशिया, 2 चेन, परत त्याच्यामध्ये 2 डबल क्रोशिया, हे बघा हे व्ही शेप. त्याच्यानंतर ह्याच्यात आपण घातल्यानंतर हे 2 स्किप करायचे आणि तिसऱ्यामध्ये आपल्याला परत 2 डबल क्रोशिया, 2 चेन, परत 2 डबल क्रोशिया, असं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. 1 2 तिसऱ्या याच्यामध्ये हे मी पूर्ण करून घेते. आता हा मी सर्कल कंप्लीट करून घेतला आहे. आता बघा, हे इथे येऊन मी याला जॉईन केलेलं आहे. आणि आता आपण ही पिंक कलरची फ्लावर्स बनवायला सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे नॉट करायचे. त्याच्यानंतर ह्या दोघांची जी मधली गॅप आहे इथे आपल्याला या दोघांच्या मध्ये आपल्याला जॉईन करायचंय. 2 चेन घातलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 6 घालायचे आहेत.
2 झाले, 3, 4, 5 आणि हे 6 आणि ह्याचा आपल्याला पफ स्टिच करायचा आहे आणि त्याच्यानंतर 3 घालायचे आणि जी मधली गॅप आहे ते आपल्याला जॉइन करायचं आहे. इथे आपल्याला सिंगल क्रोशा घालायचा आहे. त्याच्यानंतर परत आपल्याला 3 चेन, ह्याच्यामध्ये 6 घालायचे, 6 डबल क्रोशा, पहिल्या ह्याच्यात घालून खेचून घ्यायचंय, 3 चेन घालायचे, मधल्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा, परत 3 चेन, परत 6 घालायचे त्याच्यात, डबल क्रोशा,